ट्रान्झिशन एलिमेंट मीन्स डी ब्लॉक एलिमेंट 4 सिरीज आहे. प्रत्येकाचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन विशेषतः फर्स्ट ट्रान्झिशन सिरीजचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण घेतलेलं आहे. त्यानंतर आणखी 2 प्रॉपर्टीजचा अभ्यासही आपण केला. कोणती ऑक्सिडेशन स्टेट्स काय आहेत आणि कलर प्रॉपर्टी, या 2 प्रॉपर्टीजचा अभ्यास आपण केला. आणखी 4-5 प्रॉपर्टीज या ट्रान्झिशन एलिमेंटच्या आपल्याला पाहायच्या आहेत. आज आपण पुढची प्रॉपर्टी पाहूया, कॅटॅलिटिक प्रॉपर्टी. कॅटॅलिटिक प्रॉपर्टी ऑफ डी ब्लॉक एलिमेंट्स, दॅट इज द ट्रान्झिशन एलिमेंट. काय आहे कॅटॅलिटिक प्रॉपर्टी? तर इट इज ऑब्झर्व्ड दॅट मोस्ट ऑफ द डी ब्लॉक एलिमेंट or their compounds are used as a catalyst in several chemical reactions. बरेचसे ट्रान्झिशन एलिमेंट किंवा त्याचे कंपाऊंड हे बऱ्याच रासायनिक अभिक्रियेमध्ये कॅटॅलिस्ट म्हणून वापरल्या जातात. मग आता हे कॅटॅलिस्ट म्हणून का वापरल्या जातात, कुठे कुठे वापरल्या जातात, याचा विचार या प्रॉपर्टीमध्ये करायचा आहे. साधारणतः अल्कली मेटल, अल्कलाइन अर्थ मेटल, हॅलोजन यांचा वापर कॅटॅलिस्टमध्ये केला जात नाही. क्वचित प्रसंगी केला तर केला, पण बहुतांश रिॲक्शनमध्ये कॅटॅलिस्ट हे एकतर डी ब्लॉक एलिमेंट असतात किंवा डी ब्लॉक एलिमेंटचे कंपाऊंड तरी असतात. कोणते वापरतात? जसं आपल्या बऱ्याच रिॲक्शनमध्ये आपण निकेल, प्लॅटिनम, पॅलाडियम, फाईनली डिव्हायडेड आयर्न, नाही का, क्रोमियम, MnO2 असे बरेचसे पदार्थ आपण कॅटॅलिस्ट म्हणून रिॲक्शनमध्ये वापरत असतो. हे माहिती आहे आपल्याला. मग काय आहे सुरुवात? कॅटॅलिटिक प्रॉपर्टी 2 मार्काला विचारली तर काय पॉईंट द्यायचे पहा. पूर्ण प्रश्न तर विचारणार नाही, पण छोटा मोठा प्रश्न सांगता येतो. It is observed that most of the D block element or their compounds are used as a catalyst in several chemical reactions. For example, platinum, palladium, nickel, cobalt, iron, vanadium pentoxide, MnO2, all these substances are used as a catalyst in several reactions. It increases the rate of chemical reaction, it affects the rate of chemical reaction. So why it increases the rate of chemical reaction? Let's see some examples of catalyst. काही कॅटॅलिस्टचं आपण नाव लक्षात ठेवूया. नाव फॉर एक्झाम्पल KLO3 टू मॉलिक्यूल पोटॅशियम क्लोराइड, याचं रूपांतर टॉइस KCl plus 3O2, decomposition of KClO3 into the oxygen, it takes place in presence of MnO2. हा कॅटॅलिस्ट. Mn हा डी ब्लॉक एलिमेंट आहे, त्याचा कंपाऊंड वापरण्यात आला. डिकम्पोजिशन ऑफ पोटॅशियम क्लोराइड into the oxygen, and here MnO2 is used as a catalyst. In the preparation of sulfuric acid H2SO4 by contact process takes place in presence of vanadium pentoxide. सल्फर डायऑक्साइड ट्रायऑक्साइड पासून तयार होतं. 2-4 स्टेप्स आहेत तिथे, डायरेक्ट मी आता लिहित नाही, ते गरज नाही आपल्याला. व्हॅनाडियम पेंटॉक्साइड इज यूज्ड ड्युरिंग द प्रिपरेशन ऑफ सल्फ्युरिक ऍसिड बाय कॉन्टॅक्ट प्रोसेस. निकेल इज यूज्ड इन द हायड्रोजनेशन ऑफ ऑइल. निकेल ऑइल याचं हायड्रोजनेशन करत असताना फॅट तयार होत असतात. तिथे ऑइलचं रूपांतर फॅटमध्ये, हायड्रोजनेशन रिॲक्शन. ऑइल त्याला हायड्रोजनेशन ऑफ ऑइल म्हणूया आपण. अँड हिअर निकेल इज यूज्ड ॲज ए कॅटॅलिस्ट. देन टिटॅनियम क्लोराइड इज यूज्ड इन द प्रिपरेशन ऑफ high density polymer, that is a polyethene from ethene. इथिन पासून पॉलिइथिन तयार करत असताना हा हाय डेन्सिटी पॉलिमर आहे. तर इथे हा टिटॅनियम क्लोराइड वापरण्यात येतो. याला झिग्लर नाटा कॅटॅलिस्ट असंही म्हणतात.
झिग्लर नाटा कॅटॅलिस्ट म्हणजेच कोण टिटॅनियम क्लोराईड. एकदा हा विचारला होता कॅटॅलिस्ट कुठेतरी मार्काला MCQ मध्ये. तर याला झिग्लर नाटा कॅटॅलिस्ट युज्ड इन द प्रिपरेशन ऑफ हाय डेन्सिटी पॉलिमर लाईक पॉलिइथेन. ऑइलचं रूपांतर फॅटमध्ये करण्यासाठी निकेलचा वापर होतो. व्हॅनाडियम पेंटॉक्साइड इज युज्ड इन द प्रिपरेशन ऑफ सल्फ्युरिक ॲसिड बाय कॉन्टॅक्ट प्रोसेस फ्रॉम सल्फर डायऑक्साइड अँड फ्रॉम सल्फर ट्रायऑक्साइड. And during the preparation of oxygen by the decomposition of PClO3, here MnO2 is used as a catalyst. तर हे काही कॅटॅलिस्टचे उदाहरण आहेत की जे आपण नेहमी वापरत असतो. आता का कॅटॅलिस्ट म्हणून वापरतात याच्या मागे कारण काय आहे तर पाहूया आपण. दोनच पॉईंट तुम्हाला 2 ते 3 पॉईंट सांगायचे. काय करतात हे का वापरतात डी ब्लॉक एलिमेंट एका वाक्यात सांगतात बघा. these d block element they have variable oxidation state. ऑक्सिडेशन स्टेट मध्ये आपण विचार केलेला आहे की या डी ब्लॉक एलिमेंटला ट्रान्झिशन एलिमेंटला व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट आहे. एकापेक्षा जास्त ऑक्सिडेशन स्टेट आहे. +2 +3 +4 +5 +6 +7 पर्यंत आहेत नाही का. आणि यातल्या काही ऑक्सिडेशन स्टेट स्टेबल असतात, काही अनस्टेबल असतात असंही दिसून आलं आपल्याला. मग पहिला पॉइंट आहे आपला की मोस्ट ऑफ द डी ब्लॉक एलिमेंट दे शो व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट अँड हेन्स ड्यूरिंग द केमिकल रिएक्शन दे फॉर्म्स ए अनस्टेबल इंटरमीडिएट और दे रेडिली फॉर्म्स ए इंटरमीडिएट and readily forms the product due to the variable valency and some of the valencies are unstable. काय करतात याचा रोल काय आहे की डी ब्लॉक एलिमेंट कडे काय आहे व्हेरिएबल व्हॅलेन्सी आहे. त्यातल्या काही व्हॅलेन्सीज अनस्टेबल आहे. मग काय होतं की जेव्हा रिॲक्शन सुरू होते तेव्हा हे डी ब्लॉक एलिमेंट ट्रान्झिशन एलिमेंट एखादा अनस्टेबल प्रॉडक्ट तयार करतात. ट्रान्झिशन स्टेट जी असते मूळ ती सोडून देतात आणि कमी एनर्जीचा ऍक्टिव्हेटेड कॉम्प्लेक्स तयार करून देतात आणि नंतर काय होतं मग लवकरात लवकर त्याचं रूपांतर प्रॉडक्टमध्ये होत असतं. असा रोल कशामुळे आला ड्यू टू द व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ट्रान्झिशन एलिमेंट. मग हे एका वाक्यात सांगायचं आहे हे ट्रान्झिशन एलिमेंट दे हॅव व्हेरिएबल व्हॅलेन्सी and hence during the chemical reaction they forms the unstable intermediate which readily decomposes and gives the product. हाच नेमका रोल या डी ब्लॉक एलिमेंटचा तिथे असतो. ठीक आहे. in some cases they provide the large surface area for adsorption of the gases on its surface due to which the concentration of the reactant on the surface goes on increases and rate of the reaction also goes on increases. दोन रोल आहेत कॅटॅलिस्टचे. पहिला रोल मी तुम्हाला सांगितला की तो अनस्टेबल इंटरमिडिएट तयार करून देतो की जेणेकरून लवकरात लवकर प्रॉडक्ट तयार होतो. नंतर दुसरा काय म्हटलं मी की फाईनली डिव्हायडेड पावडर जेव्हा आपण घेतो जसं हॅबर्स प्रोसेसमध्ये अमोनिया तयार करत असताना फाईनली डिव्हायडेड आयर्न हा कॅटॅलिस्ट वापरला जातो. मग ही पावडर काय करते आयरन पावडर हायड्रोजन आणि नायट्रोजन यांना त्याच्या सरफेसवर जमा करते ऍडझॉर्ब करून घेते. मग ऍडझॉर्ब झाल्यामुळे सरफेसवरचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं. कॉन्सन्ट्रेशन वाढलं की रिॲक्शनचा रेटही वाढतो. मग हेच नेमकं सांगायचं आहे आपल्याला. खिडकी बंद करतो. In some cases, that transition element provide a surface area for the adsorption of the reactant gases on its surface, due to which the concentration of the reactant at the surface goes on increases, and hence, according to the law of mass action, the rate of chemical reaction also increases. हा झाला दुसरा रोल. आणि तिसरा एक पॉइंट आणखी सांगायचा आहे आपल्याला की ट्रान्झिशन स्टेट आपल्याला माहिती आहे रिॲक्टंटचं रूपांतर प्रॉडक्ट ही झाली ट्रान्झिशन स्टेट.
पण जर कॅटॅलिस्ट टाकला तर काय होतं बघा, याला आपण काय म्हणत असतो, एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन, बरोबर आहे. मग कॅटॅलिस्ट काय करतो, इट प्रोव्हाइड डिक्रीजेस द एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन. एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन जी आहे ती कमी करून टाकतो अँड प्रोव्हाइड ए न्यू पाथ ऑफ लोअर एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन अँड हेन्स द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन इन्क्रीजेस. आता इथे अनस्टेबल प्रॉडक्ट तो तयार करतो. ऍक्च्युअली व्हेरिएबल व्हॅलन्सी असल्यामुळे हा एक शॉर्टकट रस्ता तो रिॲक्टंटचं रूपांतर प्रॉडक्टमध्ये करण्यासाठी उपलब्ध करून देतो. तर असे 3 पॉइंट तुम्हाला या कॅटॅलिटिक प्रॉपर्टीमध्ये सांगायचे. म्हणजे डी ब्लॉक एलिमेंटच का, एक तर ते रिॲक्शन मध्ये भाग नाही घेत, बाजूला सरकून जातात. अल्कली मेटल, अल्कलीन अर्थ मेटल, हॅलोजन टाकले तर ते काय करतील, त्या रिॲक्टंट सोबतच रिॲक्शन करतील, स्वतःचे प्रॉडक्ट तयार करतील. यांचं तसं नाही. हे अनस्टेबल इंटरमिडिएट तयार करून लगेच त्याचं रूपांतर तुमच्या मूळ प्रॉडक्टमध्ये जो पहिले मिळत होता त्याच्यामध्येच करतात. ही आहे कॅटॅलिटिक प्रॉपर्टी. मग आता पहावर पहिला पॉइंट, they have variable valency and hence during the chemical reaction they form a unstable intermediate compound which readily decomposes and gives the product. पहिला point. They decreases the energy of activation. हा दुसरा point. आणि तिसरा, they provide the large surface area for adsorption of the reactant molecule on its surface. Due to the adsorption, the concentration of the reactant on the surface increases and the rate of reaction also increases. आणि काही उदाहरणं देखील आपण या प्रॉपर्टीचे पाहिले. ठीक आहे, संपली ही प्रॉपर्टी, कॅटॅलिटिक प्रॉपर्टी. आता पुढची प्रॉपर्टी आहे मॅग्नेटिक प्रॉपर्टी. कोणती? मॅग्नेटिक प्रॉपर्टी. काय आहे, काही पदार्थ पॅरामॅग्नेटिक असतात, काही डायमॅग्नेटिक असतात, काही फेरोमॅग्नेटिक असतात. जे पदार्थ मॅग्नेटिक फील्डला रिपेल करतात ते डायमॅग्नेटिक, जे अट्रॅक्ट होतात ते पॅरामॅग्नेटिक. आणि अट्रॅक्शनचं प्रमाण जास्त असेल थोडक्यात, किंवा मॅग्नेटिक मोमेंट जास्त असेल तर त्यांना फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सेस असं आपण म्हणतो. बरोबर आहे. मग आता या प्रॉपर्टीबद्दल काय दिसून आलं आपल्याला, काय नाव आहे प्रॉपर्टीचं? मॅग्नेटिक प्रॉपर्टी. चौथी प्रॉपर्टी, मॅग्नेटिक प्रॉपर्टी. Magnetic property of transition element. It is observed that most of the d block element, their ions and their compounds are paramagnetic in nature. काही तिन्ही प्रकारचे पदार्थ आढळतात, पण मोस्ट ऑफ द म्हटलं मी. पहिला पॉइंट काय, इट इज ऑब्झर्व्ड दॅट मोस्ट ऑफ द डी ब्लॉक एलिमेंट, देअर आयॉन्स and their compounds, they are paramagnetic in nature. Now this magnetic property, it depends on the number of unpaired electron present in the n-1 d subshell. कशावर अवलंबून असते मॅग्नेटिक प्रॉपर्टी? इट डिपेंड्स ऑन द नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन n-1 d subshell. If the d block element or transition element or its ion, if they do not contain the unpaired electron, means if all the electrons are paired, then that substances behave like a diamagnetic substance. It means that they are repelled in the magnetic field. When Zn++ ion असेल, मग हा Zn++ आयन याचं कॉन्फिगरेशन 3d0 सॉरी 3d10 4s0 असेल. स्कँडियम 3+ असेल, हा झाला 3d0. मग आता हे जे आयन्स असतील हे डायमॅग्नेटिक असतील का बरं? कारण याच्यात एकही अनपेअर्ड इलेक्ट्रॉन नाही. कारण इलेक्ट्रॉन स्वतः मॅग्नेट म्हणून काम करत असतो. तो स्वतः भोवती फिरतो, तो न्यूक्लियस भोवती फिरतो. मग फिरत असताना त्याच्या भोवती मॅग्नेटिक फील्ड तयार होतं. मग अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असेल तर मॅग्नेटिक फील्ड तयार होतं, आणि पेअर्ड इलेक्ट्रॉन असेल तर मात्र काय होतं की एका ऑर्बिटलमध्ये जे 2 इलेक्ट्रॉन असतात, एक जर क्लॉकवाईज फिरत असेल तर दुसरा हा अँटी क्लॉकवाईज फिरतो. मग याची मॅग्नेटिक मोमेंट हा न्यूट्रलाइज करतो, म्हणून मॅग्नेटिक मोमेंट 0 होऊन जाते अशा वेळेला.
म्हणजे हे फुलफिल्ड सबशेल असेल, एकही अनपेअर्ड इलेक्ट्रॉन नाही. म्हणजे काय, सर्व इलेक्ट्रॉनचं मॅग्नेटिक फील्ड एकमेकांनी काय केलं, न्यूट्रलाइज करून टाकलेलं आहे. म्हणून एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डला असे पदार्थ रिप्लाय करत नाही किंवा ते रिपेल होतात. बरोबर आहे. मग हे झाले डायमॅग्नेटिक. मग पहिला पॉईंट सांगितला मी, magnetic property, it depends on the presence of number of unpaired electron in n-1 d subshell. If they do not contain the unpaired electron, then they are diamagnetic in nature, means they are repelled in the magnetic field. Now if the d block element or its ion or its compound, if it contain one or more unpaired electron, then all they are paramagnetic in nature. Then all they are paramagnetic in nature. And as the number of unpaired electron goes on increases in d atomic orbital, its magnetic moment also goes on increases. And if they have higher degree of magnetic moment, then they are ferromagnetic substances like cobalt, nickel, iron, Fe, nickel, cobalt. All these are the ferromagnetic substances because they contain more number of unpaired electron in n-1 d subshell. 1, 2, 3 असेल paramagnetic, 0 असेल diamagnetic. All paramagnetic substances are attracted in the magnetic field. And if they have more number of unpaired electron, then they have higher degree of magnetic character, magnetic moment. And these substances behave like a ferromagnetic and they are very strongly attracted in the magnetic field called as a ferromagnetic. हे झाले ferromagnetic, हे झाले diamagnetic. आणि 1, 2, 3 unpaired इलेक्ट्रॉन असले तर ते झाले पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स. मग आता ही मॅग्नेटिक मोमेंट कशी मोजायची? मग अनपेअर्ड इलेक्ट्रॉन नुसार आपल्याला ही मॅग्नेटिक मोमेंट किती बनते याचा एक फॉर्म्युला आहे. त्यावरून आपल्याला काढता येतं की मॅग्नेटिक मोमेंट किती आहे. त्यावरून आपल्याला समजतं की या पदार्थात अनपेअर्ड इलेक्ट्रॉन किती असले पाहिजे. सुंदर प्रॉपर्टी आहे. नाउ दिस मॅग्नेटिक मोमेंट it is denoted by mu effective magnetic moment म्हणून आपण आता याला. It is equal to under root n into n plus 2 Bohr's magneton. Unit त्याचा आहे m. Bohr's magneton नावाचं युनिट आहे. n into n plus 2 where n is equal to number of unpaired electron present in the n-1 d subshell. n-1 d सबशेल मध्ये किती अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे त्यानुसार मॅग्नेटिक मोमेंट भरत असते. फॉर एक्झाम्पल व्हॅनाडियम 2+ आयन, व्हॅनाडियम, स्कँडियम, टिटानियम, व्हॅनाडियम 23. बरोबर आहे. मग 23 म्हटलं की 3d3 4s2. आता 2 इलेक्ट्रॉन निघून गेले म्हणजे हा झाला 0. पहा बरं आता डी सबशेल मध्ये किती अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आले मोजा. 1, 2 आणि 3. 4s0. नाउ दिस व्हॅनाडियम 23 2+ ion, it contains 3 unpaired electron in it, so its magnetic moment become. आता याचा पुरावा कसा असतो का? हियर इफेक्टिव्ह मॅग्नेटिक मोमेंट इज इक्वल टू n म्हणजे काय होता नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. हे एवढे म्हणजे किती अंडर रूट 3 into 3 and 2 5 5 3 15 अंडर रूट 15 3.87 pm बोहर्स मॅग्नेटॉन. म्हणजे एखाद्या पदार्थाचे मॅग्नेटिक मोमेंट जर 3.87 येत असेल आसपासच्या, तर याचा अर्थ त्याच्यामध्ये 3 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असले पाहिजे या फॉर्म्युल्यानुसार. मग आता तुम्हाला काय करतील ते काढा म्हणतील. जसं आयर्न Fe 26 3+ आयन मॅग्नेटिक मोमेंट काढ. मग कॉन्फिगरेशन लिहा, नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन इथून मिळतील ते या फॉर्म्युल्यात किंमत टाका आणि उत्तर काढा. आता समजा तुम्हाला विचारलं व्हॅनाडियम 3+, मग व्हॅनाडियम म्हणजे कोण? हा होता व्हॅनाडियम 23, आर्गॉन 18, 19, 20, 23, 23. आता हा आयॉन 3+. पण 3+ जर म्हटलं तर 3 इलेक्ट्रॉन गेले, 2 इथून गेले 0, 1 इथून गेला म्हणजे कोण? 3d2 झालं. म्हणजे 2 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन
इलेक्ट्रॉन आहेत आता मॅग्नेटिक मोमेंट बदलेल. किती येईल ते काढता आली पाहिजे. मग टाका फॉर्म्युल्यात किंमत. सो इट्स अ इफेक्टिव्ह मॅग्नेटिक मोमेंट इज काय मिळेल आता n ची किंमत किती टाका 2 टाका 2 अधिक 2 बरोबर आहे. म्हणजे √2 into 4 2 2 4 म्हणजे √4 2 8 म्हणजे हे येईल आता 9 म्हणजे 3.84 bm किंवा 87 असेल किंवा 84 असेल ते असेल. काढून पहा तुम्ही जी येईल ते. हे एवढं काय झालं तर हे झाले त्याची मॅग्नेटिक मोमेंट. आता मी जर 4+1 असतं तर काय केलं असतं तुम्ही आणखी एक इलेक्ट्रॉन निघून गेला. टाका किंमत किती आता. हे काय होईल अनबर्ड इलेक्ट्रॉन. हे बघा 1 कंसामध्ये काय येतं 1+2 म्हणजे किती √3 जे येईल ते उत्तर आपलं कशात येईल मॅग्नेटिक मोमेंट मध्ये. मग असं अनपेअर्ड इलेक्ट्रॉन काढून तुम्हाला ही बोहर्स मॅग्नेटॉन आहे हे काढता येतं. संपली ही प्रॉपर्टी. हे एकदा दोनदा असे प्रश्न विचारलेले आहेत तुम्हाला की इफेक्टिव्ह मॅग्नेटिक मोमेंट हा म्यू इफेक्टिव्ह विचारलेला आहे. ही झाली मॅग्नेटिक प्रॉपर्टी. चालेल. अजून 2-3 प्रॉपर्टीज आपल्याला घ्यायच्या आहेत त्या आपण पुढच्या तासाला पाहूया.